तरी मी आशिष मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी आजचा आपला हा भाग माईल एक विशेष भाग असणार आणि त्यावरून एक छान कवितेच्या ओळी मला इथे सुचत आहेत त्या मी इथे नक्कीच तुम्हाला इथे बोलून दाखवीन. त्या अशा आहेत की आईही लहान असते मुलं लहान असताना आणि तीही मोठी होतच असते मुलं मोठी होत असताना. तिला तरी कुठे जमतं पिल्लांशिवाय राहायला, तिला तरी कुठे जमतं पिल्लांशिवाय राहायला, तरीही देतच असते की आपलंही बळ त्यांच्या पंखांना उडायला, त्यांच्या पंखांना उडायला. मंडळी आजचा आपला हा भाग अर्थातच मायलेक विशेष भाग असल्यामुळे आजच्या भागामध्ये सुद्धा एक मायलेकीची जोडी येणार आहे आणि त्यांच्याबरोबर आपण गप्पा मारणार आहोत, त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत आणि अर्थातच या सगळ्या सख्यांसोबत खेळही खेळणार आहोत. कारण त्या खेळातूनच होणार आहे हुकमाची राणी जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवर. तेव्हा बघूया कोण असणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी आणि त्यासाठी आपल्या पहिल्या खेळाला 10 ताई आपल्याला हव्या असतात. कोण आहेत त्या 10 ताई? त्यांनी पटापट इथे यायचे. याबरोबर तुम्हाला सगळ्या ताईंचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. तुम्ही या पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेले आहेत. शुभेच्छा अशासाठी की तुमच्यापैकी 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ओके, कळलं ताई तुम्हाला? ओके, व्हेरी गुड. चला तर मग सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे, हसली ती फसली हे. हा खेळाचं नाव काय? हसली की फसली है, हसली. हा हा खेळाचं नाव काय? हसली की फसली है, हे. ओके, हरकत नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान. हा हा खेळाचं नाव काय आपल्या? हा लवकर रेडी, 1 2 3. हसली की फसली है. हरकत नाही. आता हा खेळ कसा खेळायचा तुम्हाला मी सांगतो. संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावर तुम्हाला सगळ्या ताईंना नृत्य सादर करायचंय जागेवरती. हा ओके, आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय आणि ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. हा ठीक आहे, ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. स्टॅच्यू म्हटल्यानंतर असं सरळ उभं राहायचं नाही, हलायचं नाही, हसायचं नाही, डोळे मिचकवायचे नाही आणि नजर खाली नाही तर सरळ किंवा वर बघायचं. ज्या ताईंची नजर खाली असेल ती ताई बाद. ओके, हा तर आता मग सुरू करूया. रेडी येता तुम्ही सगळ्या ताई? नक्की? ओके, चला म्युझिक प्लीज. हे काय झालं? आपण बैलगाडीवर आहोत, घोड्यावर आहोत, कुठे त्याच्यावर आहोत? बैलगाडीवर. अच्छा, त्या बात आहे. व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. हा क्या बात आहे. हा व्हेरी गुड. ओहो ये बात. हा हा व्हेरी गुड, मस्त. ओ क्या बात आहे. हा बाजार कर जीवाला बेजार, यालाच म्हणतात जाणून बोलून उडता तीर घेणं. अन बॅडलं कर्ज खराब र केला उगाच रुबाब र, यालाच म्हणतात देणं निघेणं निखंडील लावून येणं. लपणार कुठं लपणार कुठं साराच झाला या वाडा, बघा बघा इथं जमतील भूत डेंजर झाला या वाडा. आली 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 ओहो ये बात. आली आली ग बागा बाई, आली आली ग बागा. व्हेरी गुड. स्टॅच्यू. आता बघूया कोण आहेत ती ताई. गेली काय बोलूच दिलं नाही मला. ताई बाद झालेली आहे. अरे बापरे, पर मी काही केलं नाही, काही बोलल मी. बाद झालेली आहे. तू बसू शकते. काही डोळे मिचकवले.
तू बाज समोर बसू शकते. ओके. अरे बापरे, आली 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 ग भागा बाई, आता काय म्हणायचं? आली आली ग भागा बाई, कोणाली ही मगाशी कशी नाचत होती? हा आली ग भागा बाई. या ताई, तू हसतेस, तू बाद झालेली आहेस, तू बसू शकते. हा, बाद व्हायचंय. ओके, व्हेरी गुड. हल्ली आणि फसली. ताई तू बसू शकते समोर. व्हेरी गुड, क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पाच ताई बाद झालेल्या आहेत आणि पाच ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन पाची ताईंचं. खूप खूप अभिनंदन. पुढच्या खेळात गेलेल्या आहेत, खूप खूप अभिनंदन. अरे हला, गेले आहेत पुढच्या खेळामध्ये तुम्ही. अगं माऊली हल. ओके, खूप खूप अभिनंदन पाचीताईंचं. तुम्ही आलेल्यात आपल्या या पुढच्या खेळामध्ये. या खेळाचं नाव आहे सासर माहेर हे. सासर माहेर हे. हा, खेळाचं नाव काय? सासर माहेर हा सासेर. मी हे बोललो होतो, हिने हाक केलं. हा, खेळाचं नाव काय? सासर माहेर सासर हे राहील. माहेर. हा, सासर माहेर हे. सासर माहेर हे. हा, रेडी. सासर माहेर हे. सासर माहेर हे. ठीक आहे. हे जे तू काय म्हणालीस ते खूप छान होतं. व्हेरी गुड. हा, या खेळाचं नाव आहे सासर माहेर. ओके, आपण लहानपणापासून तळ्यात मळ्यात हा खेळ खेळत आलेलोच आहे. त्यासारखाच आपला हा खेळ आहे. ओके, आता आपण आहोत सासरी आणि हे आहे माहेर. माहेर म्हटलं तर माहेरमध्ये उडी मारायची, सासर म्हटलं तर सासरमध्ये उडी मारायची. जी ताई चुकेल ती ताई बाद आणि जी ताई उशिरा उडी मारेल ती सुद्धा बाद. ओके, हा, तयार आहेत सगळे? ओके, आणि माहेर सासर माहेर सासर माहेर सासर माहेर सासर सासर. माहेर सासर माहेर सासर माहेर सासर माहेर सासर माहेर सासर माहेर माहेर. ओके, ठीक आहे. हा, सासर माहेर माहेर. एक दोन बाद झालेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही समोर बसू शकता. व्हेरी गुड. हा हा, रेडी आहे ना? ओके, हा, सासर माहेर सासर माहेर सासर माहेर सासर माहेर सासर सासर सासर. बाद झालेली आहे, त्याच्यामुळे ताई तू समोर बसू शकते. ओके, आणि खूप खूप अभिनंदन. दोन्ही ताई गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही ताईंसाठी. व्हेरी गुड. मंडळी, आजचा सुद्धा आपला हा मायलेक विशेष भाग असल्यामुळे आजच्या सुद्धा भागामध्ये एक अशी मायलेकीची जोडी आलेली आहे की त्यांच्याबरोबर आपण गप्पा मारणार आहोत, त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया त्या मायलेकींचं. या, नमस्कार. तुमच्या दोघींचंही खूप खूप स्वागत आहे आपल्या या 16 सख्यांच्या या कार्यक्रमामध्ये. आणि खरंच खूप छान वाटलं आज तुम्ही इथे आलात, कारण आजचा आपला हा मायलेक विशेष भाग आहे आणि त्यासाठी आज तुम्ही इथे आलात आम्हाला भेटण्यासाठी. खरंच मनापासून पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आधी सगळ्यात तुझं नाव सांग बरं. माझं नाव वैशाली कांबळे. काय सांगशील आईबद्दल? कशा पद्धतीने आईने पूर्णपणे सपोर्ट केला, अगदी सक्षमपणे तुझ्या मागे उभी राहिलीस? काय सांगशील आईबद्दल? ॲक्च्युली सर, ही माझी आई नाही आहे सखी, ही माझी काकी आहे. हो. आणि मी 1 वर्षाची होती तेव्हा माझे वडील ऑफ झाले, त्यांना कावीळ झाली होती. तर माझे वडील कावीळमुळे त्यावेळेला तेवढे माझी ट्रीटमेंट नव्हती. तर वडील ऑफ झाले, त्यामुळे मग आईला खूप जास्त मानसिक धक्का. आणि एकत्र कुटुंब होतं.
म्हणजे काका काकी माझी आई अच्छा. असे आजी आजोबा असे सर्व एकत्र होते. म्हणजे टोटल 4 जावा होत्या. म्हणजे माझे काका काकी इतके चांगले आहेत, म्हणजे त्यांच्याविषयी जेवढं बोलेल ना तेवढं कमी आहे. तर माझ्या आईला जर मानसिक धक्का बसला तर माझे मामा बोलले की आम्ही हिला सांभाळायला तयार आहोत. पण झालं असं, ते जरा गावच्या साईडला राहत होते, म्हणून माझ्या काका काकींनी म्हणजे आपणहून मुलगी म्हणून मला 20 वर्ष खूप खूप प्रेमाने सांभाळलं, खूप प्रेमाने. म्हणजे माझ्या आईवडिलांची जागा त्यांच्याहून पण खूप जास्त त्यांनी मला त्याची प्रेम केलं, कमतरता भासू कधीच भासू दिली नाही मला. आणि खूप म्हणजे आता त्यांना पण 3 मुलं आहेत, पण त्यांनी मला अशी कधीच जाणीव करून दिली नाही. माझं लग्न पण खूप थाटामाटात साजरं केलं, खूप छान केलं. म्हणून मला असं कधीच वाटलं नाही की माझी आई नाही आहे किंवा माझे बाबा नाही आहे. माझे जे म्हणजे मी त्यांना नाना बोलते, जे माझे काका त्यांना मी नाना बोलते. माऊ माऊ बोलून त्यांनी मला खूप खूप प्रेम दिलं, खूप खूप म्हणजे. आणि माझे जे भावंड, जे चुलत मी बोलूच नाही शकत, कारण त्यांनी मला खूप प्रेम दिलं, मला नेहमी सपोर्ट करतात. मला घर घेण्यासाठी पण त्यांनी भरपूर मदत केली. माझी जेवढी काही परिस्थिती चांगली आहे त्यांचं कारण माझे काका काकी माझे भावंड आहेत. वा वा. पण असा कुठला एखादा प्रसंग इथे तुला आवर्जून काकूंबद्दलचं सांगावंसं वाटतंय की त्या प्रसंगामुळे खरं तर एक म्हणतो ना, एक आपला आदर वाढतो किंवा त्यांच्याबद्दलचं प्रेम अजून आपलं वाढतं? असा एक प्रसंग होता. म्हणजे त्यावेळेला असं होतं की म्हणजे इसा मुलगा म्हणजे 2nd नंबर, तो आणि मी, आमचा 1 महिन्यांचा असा फरक होता आणि दोघेही आजारी होतो. अच्छा. पण झालं कसं, ही एकटी घरात होती, नाईलाजाने सर्व कामानिमित्त बाहेर होते. पण हिने काय केलं, आधी मला डॉक्टरकडे घेऊन गेली, कारण दोघांना ते एकटी उचलू शकत नाही. आणि बाजूवाल्यांना बोलवून तिने भावाकडे लक्ष द्यायला सांगितलं. तर पहिले मला घेऊन गेली, इंजेक्शन घेऊन आली आणि नंतर मुलाला घेऊन गेली. असे माझ्या काकीची माया मी शब्दात व्यक्त करू नाही शकत सर. मला काकूंना विचारायचंय, पहिल्यांदा आधी तुमचं नाव सांगा बरं. संगीता मनोहर हुकाणे, माहेर इथे मुरबाडचं आहे, आणि सासर? सासर नाशिक. नाशिक. जसं ताईने सांगितलं तुमच्याबद्दल की अगदी सख्या मुलीप्रमाणे तुम्ही तिचं सगळं केलं आणि अजूनही करताय. कसं होतं तो सगळा, म्हणजे काय असं मनामध्ये त्यावेळेला आलं की बाबा की तिला आपण सांभाळावं? काय असे डोक्यात विचार होते त्यावेळेला? तिचे वडील कॅडबरीला कामाला होते. या अचानक कावीळ होऊन त्यांना हे झाले, वारले ते. मग माझे मिस्टर रेमंडला कामाला होते, पहिले युनायटेड वायर रोपला होते, तिथे काय 500 रुपये पगार असायचे. नंतर ते रेमंडला लागले, तिथे पण काय एवढं पाळ्या पडायच्या. त्याच्यामुळे आम्ही सगळं हे करून घेतलं. आणि माझी सासू पण रेमंडला कामाला होते, तिचा सपोर्ट होता. अच्छा. त्याच्यामुळे म्हणजे झालं व्यवस्थित. पण मग ताईला सांभाळणं की 20 वर्ष ती म्हणाली की तिने सांभाळली, म्हणजे तिच्या घरचे मामा मामी सांगत असताना सुद्धा तुम्ही अगदी मोठ्या मनाने तिला सांभाळत. काय त्यावेळेला असं डोक्यात विचार होता की बाबा ह्यांना आपणच सांभाळलं पाहिजे? नाही, तिची आजी पण होती आणि आम्ही तर होतोच. त्यामुळे तिची आजी म्हणजे सख्खी आत्या होती, म्हणजे तिच्या मम्मीची सख्खी आत्या होती ती. ओके. आणि आम्ही वेगळी होती, त्याच्यामुळे ते सांभाळणं झालं. आजी पण होती सांभाळायला. अच्छा. असं झालं, त्यामुळे आम्ही सांभाळ. पण हे खरंच खूप कौतुकास्पद आहे की आज की अगदी हक्काच्या मुलीप्रमाणे आज तुम्ही तिचं सगळं केलं. आज कसं वाटतंय आज ताई तिच्या आयुष्यात, तिच्या संसारात छान सुखी आहे, आनंदी आहे? कसं वाटतं? खूप छान वाटतं. तिला पण 2 मुली आहेत. अच्छा. हां, आणि तिचे मिस्टर पण चांगले आहेत खूप. ओके. त्याच्यामुळे मला ताईला ते विचारायचं आहे की ताई, जसं मगाशी मी म्हणालो की बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की आपण कधी नाही बोलत, थँक्स म्हणत नाही किंवा आभार मानत नाही किंवा कधी कधी सॉरी म्हणत नाही. आज कुठल्या गोष्टींसाठी काकूंचे तुला आभार मानायचे आहेत आणि कुठल्या गोष्टींसाठी त्यांना सॉरी म्हणायचं? आभार या गोष्टीसाठी मानायचे की तिने आपल्या मुलांपेक्षा सुद्धा जास्त, म्हणजे कधीच मला काहीच कमी पडू दिलं नाही. आणि सॉरी ह्या बाबतीत बोलायचं की कधीतरी असं चुकून आपण बोलून जातो की शेवटी तू माझी काकी आहे, पण हे ॲक्च्युली नाही बोलायला पाहिजे. कारण तिने जे केलंय, कदाचित माझ्या आईने पण तेवढंच केलं असतं जर ती मानसिक रूपाने चांगली असती तर. पण तिने जे केलंय ना ते खूप म्हणजे खूप आहे माझ्यासाठी, खूप जास्त. मी कधीच नाही विसरू शकत हे सगळं, कधीच नाही.
आणि आज माझे मिस्टर सुद्धा तिचं खूप नाव काढतात, म्हणजे नानांचं पण आणि काकीचं पण, दोघांचंही. त्यासाठी सॉरी म्हणायचं. हो, सॉरी तर ह्यासाठी म्हणेल की चुकून कधी म्हटलं मी की तू शेवटी काकी आहेस, असं मी तिला खूप वेळा बोलून गेलेलं आहे. नानांना नाही म्हटलं कधी, पण काकींना असं कधीतरी बोललं होऊन जातं असं, पण तसं नाही बोलायला पाहिजे. त्याबद्दल मी तिला सॉरी बोलते. आणि आज मी तिची खूप आभारी आहे. तिने माझ्या आईपेक्षाही मला खूप खूप जीव लावलो, खूप. थँक्यू सो मच सर, तुम्ही इथे बोलावलात आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे तो खरंच खूप छान आहे. म्हणजे एखाद्याचं मनोगत कधी आपण असं व्यक्त नाही करू शकत, कधी काही गोष्टी आपण सांगू नाही शकत. आता आई मानसिक रूपाने योग्य नाही आहे, त्यामुळे तिला तर मी कधीच नाही सांगू शकत, पण खूप छान हे प्लॅटफॉर्म मिळालं जिथे मी माझं मनोगत व्यक्त केलं. नक्की नक्कीच. आणि हे तुमच्या हक्काचं व्यासपीठ आहे किंवा एक हक्काचं तुमच्या घरातला म्हणतो ना आपण की जसं माहेरच आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथे येऊन तुमच्या मनातलं अगदी बिनधास्तपणे आणि मन मोकळेपणाने व्यक्त होऊ शकता. आणि खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बोलतात. आणि जेव्हा स्पेशली जेव्हा आईबद्दल जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा खरंच खूप छान वाटतं. आणि आई काकू खरंच तुमचं पण खूप खूप कौतुक आहे की ज्या पद्धतीने तुम्ही ताईला सांभाळलेत. आणि तुम्हाला सुद्धा दीर्घायुष्य लाभो आणि अत्यंत निरोगी आयुष्य लाभो अशीच मी स्वामींचरणी प्रार्थना करतो. आणि ताई तुला सुद्धा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. एक झप्पी मात्र छानशी झाली पाहिजे. ओके. माई माऊलीची माया. बरं, आता तुम्ही इथे माहेरी आलेल्या आहात, तर तुम्हाला असंच जाऊ देणार नाही. तर आज आपण ओटी भरणार आहोत. आई, आज तुझ्याकडून ताईची ओटी आपण भरून घेऊया. आणि आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. कसं वाटतंय ताई शेवटच्या खेळामध्ये आलेली? खूप छान वाटतंय, खूप छान. खूप छान वाटतंय ना. व्हेरी गुड. या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. हा, खेळाचं नाव काय? कपात कप सगळेच गप. सगळीच गप. हा, आता हा खेळ असा आहे की तुमच्या समोर पेपर कप आहेत. हा, एकात एक असे पेपर कप आहेत. ओके. मी 1 2 3 म्हटल्यानंतर हे सगळे कप वेगळे करायचे आणि ह्या कपांपासून एक पिरॅमिड तयार करायचे. ओके. आणि सगळ्यात वरती 2 कप आणि त्याच्यावरती हे लाल रंगाचे कप आले पाहिजे. कमीत कमी वेळेमध्ये जी ताई लवकरात लवकर पिरॅमिड तयार करेल ती ताई असणार या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. ओके, सुरू करायचंय खेळ. हा, चला रेडी. 1 2 3. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. ओके, व्हेरी गुड. हा, पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची आहे. पडल्यानंतर पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची आहे. आणि पिरॅमिड तयार झाल्यानंतर हात वर करायचा आहे, म्हणजे आम्हाला कळेल की कुठल्या ताईचा पिरॅमिड बनवून झालेला आहे. आरामात नीट शांतपणे डोकं शांत ठेवून बनवलं तर होणार लवकर. हा, व्यवस्थित. ओके, व्हेरी गुड. सावकाश. हा, व्हेरी गुड. मस्त. ताई या साईडला ये लवकर. हा, ओके. नाही, हरकत नाही. हा, ते पिरॅमिड ग्राह्य धरलं जाईल कारण हात वरती केलेले आहेत. वेळ संपलेली आहे. निर्णय तुमच्या समोर आहे. कमीत कमी वेळेमध्ये ज्या ताईने पिरॅमिड बनवलं, तयार केलं, ती ताई आहे वैशाली ताई. खूप खूप अभिनंदन तुझं. आणि उपविजेती ठरलेली आहे अर्थातच भारती ताई. खूप खूप अभिनंदन दोघींचे. आजच्या खेळाची उपविजेती ठरलेली आहे भारती चांदणे ताई. खूप खूप अभिनंदन तुझं. कसं वाटतंय? मस्त वाटते. हा, गिफ्ट मिळून कसं वाटतंय? आहोला कॉफी देणार. हा, आहोला कॉफी देणार. ताई तू मराठी भाषिक हो, आहे? मी शिकते आता हळूहळू मराठी. मी महाराष्ट्रीयनच आहे, पण
जन्म इथंच व्हायलाय पण मी शिक्षण जयपूर राजस्थानला घेतलंय. राजस्थानची आहे हो. राजस्थानची हो तुम हो, सॉरी हो. ओके हरकत नाही. खूप छान, पण काही खूप छान मराठी बोलते. एकदा जोरदार टाळ्या काहीसाठी झाल्या पाहिजेत. व्हेरी गुड. बरं, तर ह्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, अहोंना द्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे, त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. गप. हा. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे वैशाली ताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. खूप म्हणजे खूप छान वाटतंय. विश्वास नाही बसत आहे मी जिंकले म्हणून. खूप छान वाटतंय. सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहेस? सगळ्यात आधी ज्यांना सांगायचे ते माझ्या समोर बसलेत, माझ्या काकी ज्यांना मी आई मानते, अच्छा. आणि घरातले सगळे माझे मिस्टर, मुली, सगळ्यांना सांगणार, माझी आई, सगळ्यांना. वा वा, खूप छान. पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. खूप एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. ताई, पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. हुकुमाची राणी झालेली आहेस तू. मंडळी, आजचा आपला हा भाग मायला एक विशेष भाग होता. आणि जिच्याबद्दल बोलताना शब्द कमी पडतात ती असते आई. जिच्याबद्दल बोलताना शब्द सुचत नाही ती सुद्धा असते आई. कारण आईचं कर्तृत्वच इतकं असतं की तिच्याबद्दल काय बोलणार. आणि हीच आईपणाची गोष्ट घेऊन एक नवीन मालिका सर मराठीवर सुरू झालेली आहे. रात्री 9:30 वाजता त्या मालिकेचं नाव आहे मी संसार माझा रेखिते. तेव्हा भेटूया पुढच्या भागात. अशीच धमाल मजा मस्ती करत एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमाचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.